रस्त्याचा विकास होईल? यू टाईप रस्त्याचा आज पाहणी दौरा होता. काटेमानवलीपासून तर गणपती चौक सिद्धार्थनगर तर कोळशीवाडी आणि कोळशीवाडीतून तिसगाव नाका. हा जो रस्ता आहे हा गेल्या अनेक वर्षापासून कोंडलेला रस्ता आहे. आता मोकळा श्वास घेण्याची वेळ त्या रस्त्याला आलेली आहे. खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून 46 करोडचा निधी त्यांच्या माध्यमातून आणला गेलेला आहे. त्याचप्रमाणे त्याचा प्रोजेक्ट जो आहे तो जवळजवळ 76 कोटीपर्यंत जाऊ शकतो. मला वाटतं की कल्याण पूर्वेला जो आजपर्यंत त्रास झाला, मग रिक्षा चालक असेल, कार चालक असेल, इतर सर्व चालक असतील आणि पदचारी असतील, ह्यांना ज्या गर्दीतून सामना करावा लागत होता तो कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये दूर होणार आहे. आणि एक खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि आम्हाला कल्पना होती हा प्रोजेक्ट जर कोण करेल तर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबच करेल असा आम्हाला विश्वास होता. आणि आज विश्वास कुठेतरी शेवटच्या क्षणाला आलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच या रस्त्याची सुरुवात होईल, कॉन्क्रिटीकरणाला सुरुवात होईल. त्याबद्दल खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांचा आम्ही धन्यवाद देतो. बघा, विकास कामासाठी खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या कल्याण पूर्वेचा विकास होणार आहे. आणि पाहणी दौऱ्या दरम्यान सर्वच पक्षीय पदाधिकारी असल्यामुळे विकास कामासाठी सर्व पक्षीय या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. त्याचं आम्ही स्वागत करतो. आज जे आपला यू टाईप रस्त्याचं जे पाहणी झाली, तिसगाव नाका ते काटेमानिवली ब्रिज, ह्या रस्त्यासाठी जे खासदार साहेबांनी 75 कोटीची निधी पास केलेली आहे आणि त्याचं आता टेंडर निघणार आहे. म्हणून महापालिकेचे काही अधिकारी येऊन त्यांनी आज पाहणी केली तिथे आणि जे काही बाधित आहेत त्याच्यात त्यांचाही पुनर्वसन केला जाईल. आणि जे आपली लोकसंख्या वाढती आहे त्या लोकसंख्येच्या उद्देशाने आज हे विकास होणं गरजेचं आहे. जी आपली म्हणजे खूप वर्षापासून मागणी होती ती आता पूर्ण होत आहे. धन्यवाद. काय आहे, आपल्याला विकास करायचा आहे आणि विकास करायच्या उद्देशाने आम्ही तिथे गेलेलो होतो आणि आपल्याला जनतेसाठी काम करायचं आहे. त्याच्यात काय हे नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो तिकडे. अनेक वर्षापासून जी वाहतूक कोंडी होत होती आणि जो विकास आपल्याला पाहिजे होता त्यासाठी आम्ही आज विजिट मारली आणि त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे त्याच्यासाठी आम्ही जनतेच्या